एक महत्त्वाची बातमी आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताला 1 महिना पूर्ण झालाय. बारामतीमध्ये हा विमान अपघात झाला होता. हा विमान अपघात आहे की घातपात आहे अशा शंका सातत्याने उपस्थित केल्या जात आहेत. आज प्राथमिक तपास अहवाल सुद्धा जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाताला आज 1 महिना पूर्ण झालाय. अजितदादांच्या निधनाबद्दल, त्यांच्या अपघाताबद्दल घातपाताची शक्यता आम्ही वर्तवतोय. याच्या संदर्भातली माहिती केंद्र सरकार का देत नाही हे संशयाचं धुकं आणखी गडद होत चाललंय. आमची अशी मागणी आहे की 1 महिना झाला असल्याने अजितदादांच्या संदर्भातला हा रिपोर्ट तातडीने रिलीज करावा. तर हा अहवाल लवकरात लवकर डीजीसीएनं प्रसिद्ध करावा आणि तो अहवाल आज येण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आता या अहवालामध्ये काय काय गोष्टी असणार, काय काय बाबींचा अंतर्भाव असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान या संदर्भात शिवसेना युबीटीचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली. पाहूयात. एफआयआर घेत नाही म्हणजे काय? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा विषय काय म्हणतोय मी? पवार कुटुंबातला कर्ता पुरुष तर आहेच अजित पवार, पण सुनेत्रा पवार ज्यांनी शपथ घेतली उपमुख्यमंत्री पदाची अजित पवारांच्या जागी, त्यांच्या पतीच्या संशयास्पद मृत्यूचा ही घटना आहे. त्याच्यामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांवर 40 आमदारांसह दबाव आणला पाहिजे गृहमंत्र्यावरती की एफआयआर घ्या. रोहित पवारांचं काय चुकीचं म्हणणं आहे की माझ्या काकाच्या मृत्यूचा संशय मला येतोय. VSR कंपनी आणि डीजीसीए यांच्या हलगर्जीपणामुळं हा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आहे अशा प्रकारचा एफआयआर तो हवा अशी त्यांची अपेक्षा आहे. हीच मागणी ज्यांनी आपला पती गमावलाय, ज्याने आपला पिता गमावलाय, त्यांनी केली पाहिजे.